नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला केंद्रीय गुप्तचर विभागात म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जी पदभरती निघालेली आहे, या पदभरती संदर्भामध्ये माहिती घ्यायची आहे. तर केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये इंजिनिअरिंग पदविका किंवा पदवीधारक उमेदवारांसाठी या ठिकाणी पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 394 जागाची पदभरती असणार आहे. चला तर मग आपण पाहूया काय पात्रता आहे, किती पदं आहेत, प्रवर्गनीय आहे पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा याविषयीची सविस्तर माहिती आपण आता पाहू. इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 टेक्निशियन एक्झामिनेशन 2025. डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. काय नाव आहे पदाचं, तर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर सेकंड टेक्निशियन म्हणजे JIO सेकंड टेक. क्लासिफिकेशन काय, तर जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी आहे, नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, नॉन मिनिस्ट्रियल. पे स्केल काय असणार आहे, तर लेवल 4चा पे स्केल असणार आहे, 25,500 ते 81,100. त्याचबरोबर इन द पे मॅट्रिक्स प्लस ॲडमिशेबल सेंट्रल गव्हर्नमेंट अलाउन्सेस, जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असणार आहे, ह्या सर्व गोष्टी येथे लागू असतील. त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहेत पाहू. ओपनसाठी म्हणजेच UR अनरिझर्वड 157 आहेत. EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन 32 आहेत. OBC अदर बॅकवर्ड क्लासेस 117 आहेत. SC शेड्यूल कास्ट 60 आहेत. ST शेड्यूल ट्राईब्स 28 आहेत आणि टोटल एकूण 394 वॅकन्सी आहेत. या ठिकाणी पहा, एसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. या पदासाठी आवश्यक जी पात्रता आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द फील्ड ऑफ. आता या ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे. कोणत्या फील्डमध्ये पाहिजे, कोणती ब्रँच पाहिजे पहा, इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स और इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी और कंप्यूटर सायन्स और कंप्यूटर इंजिनिअरिंग और कंप्यूटर ॲप्लिकेशन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट हे पाहिजे. किंवा जर तुमच्याकडे डिप्लोमा नसेल तर बॅचलर डिग्री म्हणजे पदवी असली पाहिजे. कशामध्ये, इन द सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और कंप्यूटर सायन्स और फिजिक्स और मॅथमॅटिक्स फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. किंवा हे जर नसेल तर अजून काय पाहिजे, बॅचलर ऑफ डिग्रीज पाहिजे इन कम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. ह्या 3 पात्रता ज्यांच्याकडे असतील असे सर्व उमेदवार या JIO पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर पहा, याची जी एज लिमिट दिलेली आहे, वयोमर्यादा, हे कमीत कमी 18 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 27 वर्ष. त्याचबरोबर SC आणि ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट असते, तर OBC साठी 3 वर्षाची या ठिकाणी सूट दिलेली आहे. तर याप्रमाणे पहा, ही पात्रता आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण जाहिरात जी आहे, या जाहिरातीची जी PDF आहे, याची लिंक देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर यामध्ये सर्व माहिती आहे की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, किती टप्प्यात होणार आहे. 3 टप्प्यामध्ये म्हणजे एकंदरीत सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. एक्झामिनेशन Tier 1, Tier 2 आणि Tier 3 मध्ये 100 मार्काचे MCQ असणार आहे. 2 तास त्याच्यासाठी वेळ असणार आहे. पुन्हा स्किल टेस्ट होणार आहे तुमची सेकंड टर्ममध्ये आणि थर्डमध्ये इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण ही जाहिरात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ते आता कुठे कुठे किती आहेत, कुठल्या राज्यामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये पाहू आपण. महाराष्ट्रामध्ये हे पहा, महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली आणि सातारा आणि सोलापूर एवढे या ठिकाणी एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे, या फॉर्मसाठी जी
परीक्षा फीस असणार आहे, ही किती असणार आहे ते पण पाहू. या फॉर्मसाठी कॅटेगरी ऑल कॅन्डिडेट्स रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फीस 550 रुपये आहे. मेल कॅन्डिडेट्स ओपन EWS आणि OBC कॅटेगरीज एक्झामिनेशन फीस 100 प्लस ॲडिशनल रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फीस 550 म्हणजे 650 भरायचे. या पद्धतीनं या ठिकाणी एक्झामिनेशन फीस असणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पहा, जे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आपल्याला याची या ठिकाणी डेट दिलेली आहे. सुरुवात होणार आहे 23 ऑगस्ट 25ला आणि शेवटची तारीख असणार आहे 14 सप्टेंबर 2025. याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. जर एखाद्या उमेदवारांना ऑनलाईन पेमेंट गेटवे न निवडता ऑफलाईन चलनचा पर्याय निवडला असेल तर तो उमेदवार ऑफलाईन चलन हे 16 सप्टेंबरपर्यंत भरू शकतात. याप्रमाणे या ठिकाणी या भरतीसाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात इथं दिलेली आहे. जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.